आणि श्लोक घेण्याचं एवढंच कारण आहे. हा श्लोक घेण्याचं एवढं कारण वारीच्या रस्त्याने प्रत्येक वारकऱ्याला शारीरिक साधना करत असतो. हे शारीरिक काम करत असतो. सेवा काय निमित्ताने सर्वांना कल्पना आहे. या वर्षी श्री संत गजानन महाराज आश्रम साखळी तालुका बाळापूर जिल्हा अकोला विदर्भ इथून काढलेला हा दिवस सोहळा प्रथमच वर्ष आणि प्रथम वर्षामध्ये अनेक संतांच्या पदस्पर्शाने नामचिंतनाने वास्तव्याने आणि हनुमंतरायाच्या वास्तव्याने पवित्र आणि पुनीत झालेले बेनगाव. या बेनगावमध्ये राहणारे सद्ग्रस्त श्री हरिवची परायण आदरणीय आदरणीय लक्ष्मण भाऊ हटले आणि राजेंद्र भाऊ दांगट यांच्याकडे या गावातील याच नगरामध्ये राहणारे श्री हरिवंत परायण विष्णू महाराज गाडे यांच्या माध्यमातून या दोन परिवाराकडे आपला हा ठेपा लागलेला आहे. म्हणजे मुक्काम लागलेला आहे. आणि वारकऱ्याचा नियम आहे, बहुसंख्य लोक जर असतील तर त्यांनी कीर्तन करावं, कमी लोक असतील तर प्रवचन करावं, नाहीतर भजन तरी करावं पंचफली. त्या नियमाचं प्रवचन आज आमच्या वाट्याला आहे. या गावामध्ये प्रवचन आहे. या गावाचा जर विचार केला ना, प्रत्येक गावामध्ये जागृत हनुमान आहे. पण या गावातलं विशेष जागृत हनुमान मंदिर आहे. जसं आपल्या भागामध्ये बारलिंगा हे जागृत हनुमानचं स्थान आहे. आपल्या भागामध्ये बाबुडगाव म्हणजे बाबुडगावच्या पुढे जांभरूनचा मारुती ही जागृत आहे. त्याचप्रमाणे या पंचक्रोशीमध्ये जागृत असणारे हनुमंतराय दर अमावस्याला आणि दर शनिवारला या ठिकाणी यात्रा उत्सव असतो. एक काळ असा होता की या परिसरामध्ये या गावामध्ये देवाऱ्याची व्यवस्था नव्हती. तर हनुमंतरायाच्या गणपती बाप्पाच्या मनात आलं आणि सर्व चमत्कार घडायला लागले. आणि चमत्कार घडत असताना आमदार, खासदार, गावकरी मंडळी, राष्ट्र मंडळी यांच्या माध्यमातून या ठिकाणी फार मोठा निवारा, वास्तू आणि मंदिर देखील तयार झालेलं आहे. त्यामुळे हे प्रसिद्ध गाव आहे. आम्ही या ठिकाणी मुक्काम घेण्याचं कारणच हे देखील आहे. वास्तविक आमचा मुक्काम जरा लांब आहे, कारण गेवराई ते पेंडगाव म्हटल्यानंतर लांब जरी असला तरी मात्र म्हटलं नाही, हनुमंतरायाच्या वास्तव्याने पवित्र आणि पुनीत झालेले गाव आहे. त्या गावातच आपला मुक्काम असला पाहिजे. आणि आमचे चव्हाण माऊली या भागात गावामध्ये मृदंग वाजवायला सेवेला असतात. त्या चव्हाण माऊलीने आमच्या गाडे माऊलीकडे संपर्क साधला. त्यांनी या दोन परिवाराकडे ही सेवा दिलेली आहे वारकऱ्यांची. आणि आमचं भाग्य असं आहे, पहिलंच वर्ष आहे आणि पहिल्या वर्षामध्ये सर्व वारकऱ्यांकडे आमचे मुक्काम लागलेले आहे. ठरलं 28 तारखेला 28/6 ठरलं दिंडी काढायची. 30 तारखेला दिंडीचं प्रस्थान झालं आणि 30 तारखेपासून आमचा प्रवास चालू झालेला आहे. सोबत शिदा आटा आणलेला आहे. पण मात्र स्वयंपाक करायचं काम कुठंच पडलं नाही. म्हटलं आज तरी फराळ करायचं काम पडणार आहे. तर पाडळशिंगेला आमचा काही एवढा परिचय नव्हता. मी उंदरीची मंडळी आमच्या सोबत आहे. त्यांच्या माध्यमातून अशोकराव यांच्याकडे देखील थोडा परिचय झालेला आहे. काही लोकांनी सांगितलं, महाराज काही हरकत नाही, आम्हाला सेवा द्या तुम्ही म्हणून. रस्त्याने येत असताना फराळ देखील भरपूरच होतं. म्हणजे वडगाव ढोकले त्या लोकांनी फराळाचं आणलं. ते तुमच्यासारखीच मंडळी आहे. परिमळपुरात गोपाल भाऊ वगैरे रस्त्याने देखील तुमचे नित्याचे फराळ झालेलेच आहे. आपल्या दिंडीतील सद्ग्रस्त त्यांनी देखील केडी वगैरे घेतल्या त्या वारकऱ्यात दाखवानं यावं म्हणून. आणि आता तर पोटभर फराळाचं आहे, कारण देणारी उदार आहे. आमच्या माता भगिनी सुगरणी करण्याकरता आणि खाणारी काय रसते नसावी. मग
ज्ञानोबराय म्हणतात बरं, सुग्रणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे. स्वयंपाक करणारी बाई सुग्रण असावी, ते सुग्रण असून जमत ते उदार असावी. आता ठेवू का, ढोका, घालू का, वाढू का असं नसावं. तर आमच्या माता भगिनीची सारखी तळमळ चालू आहे. आल्यावरच आम्ही ठरवलं. तसं मला सकाळी फोन आला, बाबा फराळ किती बनवायचं. 3 किलोचा भगर करा आणि मग साबुदाण्याची खिचडी. म्हणलं आता तुम्हाला वाटेल ते करा. 2 परिवाराच आहे ना, आणि 2 परिवाराच वाटलं प्रवचन आपलं एक असता म्हणजे 20 मिनिटच असते, पण आज 40 मिनिटं करावं लागेल. 2 परिवाराकडे असल्यामुळे आणि दोन्ही परिवार एवढे प्रेमळ आहेत. तुम्हाला महाराज तुम्हीचा आमचा पहिलाच परिचय आहे. पहिला परिचय जरी असला तरी ज्ञानोबराय म्हणतात, माणसाची परीक्षा बोलण्याहून होत असते, झाडाची परीक्षा फुला फडावून होत असते, आणि आपण जे भोगतो हे मागच्या जन्मावून पडत असते. माणूस झाड जाणीचे फुले, माणूस जाणीचे बोले, भोगी जाणीचे केले पूर्वजन्मीचे. ज्या अर्थी आमच्या गाडे महाराजांनी सांगितल्याबरोबरच त्या परिवाराने होकार दिला. आणि असं शेजारी चांगले असले पाहिजे. शेजारी जर चांगले असले तर एकमेका अवघे धरू. आमचे असे कटू अनुभव आहेत पूर्वीचे, की ज्याच्या घरी आम्ही मुक्कामाला जातो ना, ते शेजारी लोक ओट्यावर बसू देत नाही. आमचे अनुभव आहेत बरे. कारण दिंडी जरी पहिली असली तरी 50 वर्ष झाली आम्ही या रस्त्याने जातो. आता लई सुविधा झाली. काळ असा होता हो, वारकऱ्याला काहीच मिळत नव्हतं. घरमालकाच्या घरी गेला ना, त्यात बाजरीच्या भाकरी त्याच्यात पिठलं असायचं किंवा वरण असायचं लंबोवर. आणि बीड जिल्ह्यापासूनच ते चालू आहे. आज आम्ही 4 जिल्हे आलो. पहिला आमचा अकोला जिल्हा, बुलढाणा जिल्हा, जालना जिल्हा, आता बीड जिल्हा, पुढे धाराशिव, नंतर सोलापूरला गेलो. असे 5 जिल्हे आम्ही ओळखत येतो. आणि आमचे प्रत्येक गावचे अनुभव देखील असतात, प्रत्येक घरचे देखील अनुभव असतात. आणि आम्हाला मुक्कामावले चांगले भेटलेले आहेत. त्याला कारण आहे भगवंताची कृपा आहे, संतांचा आशीर्वाद आहे, आमच्या गुरुवारी तुकाराम बाबा यांचं मार्गदर्शन आपलं, आणि त्यानंतर सर्व समाजाचं, सर्व लोकांचं आमच्यावर प्रेम आहे. वास्तविक आमची 4च माणसं ठरली होती पहिले. 5 माणसं घ्यायचे. हे तरुणवाले म्हणजे प्रशांत महाराज, अमोल महाराज गाडगे, मी आणि पदार्थ देण्याकरता बळू मामा. आमचं असं ठरलं, चला 5 जणच ठेवू. प्रस्थान झालं. गाडी वक्तावरच झाली. त्यांनी गाडी दिलेली आहे ते एवढे उदार आहे. तर महाराज तुम्हाला काही पैशाची जर अडचण आली तर मी पाठवतो तुम्हाला पैसे. आता गाडी पाठवली, गाडीच पाठवली नाही. त्यांचे चिरंजीव आमच्यासोबत एकच मुलगा व्यापारी आहेत, मोठे कापशीचे व्यापारी आहेत, कापूस सोयाबीनचे व्यापारी आहेत. पण त्यांचा कोणता एक मुलगा आमच्यासोबत 1 महिनाभर त्यांनी पाठवलेला आहे. एवढी उदारता आमच्या लोकांनी केलेली आहे. म्हणजे झालं रस्त्याची मुक्काम ठेके लागलेलीच आहे. पंढरपूरला सर्वांची इच्छा होती आमच्या सोबत आलेली मंदिरात, बाबा आम्हाला चंद्रभागेत नसताना आंघोळ प्रसन्न जय हरी परपरा नाही. आपण महाद्वारामध्ये जाऊ, आरती करू. आरती केल्यानंतर ज्ञानोबरांची ओवी उच्चारली, त्याच ओवीचा आपण उच्चार करू. एरवी कधी जा दया भक्ताचे लक्षण, दया मी अंतःकरण पैसो घाले, त्या ओवीचा उच्चार करू. आणि ज्यांच्या पादुका आपल्या पालखीमध्ये आहेत ना, योगीराज गजानन महाराज ते समर्थ आहे. परतीचा प्रवास त्यांचा पूर्णच असतो, पण ते तुमच्या गावाला मुक्काम असतो. गजानन महाराजचा मुक्काम नाही का, दुपारी दुपारच्या वर्षी किंवा या सकाळी असते का, सकाळी नाश्ता वगैरे असतो. आणि अशा समर्थ गजानन महाराजांच्या पादुका, कारण आमचा आश्रमच गजानन महाराजच्या नावावर काढलेला आहे. आश्रम 1900 आणि आता 2010 मध्ये आम्ही आश्रम काढला. मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली, पादुका बनवल्या, शेगावला नेल्या, समाधीला लावल्या, आणि तेव्हाही पालखीमध्ये आम्ही बसवलेले आहे. आता
आता समर्थांच्या सोबत आपण असल्यानंतर काही काळजी करायची गरज आहे का? ज्ञानोबरेच बोलले हे समर्थाची कांता काय पोरांना मग किंवा राजयाची कांता काय भीक मागे मनाची जोगी सिद्धी पावे. लोक खूप यावर्षी आमचे 50 झाले असते, पण म्हटलं नाही पहिलं वर्ष आपण मुक्कामाचे घर पाहिले नाही. मुक्कामाचा आमचा चेहरा परिचय नाही, घर परिचय नाही, पंढरपूर पर्यंतचे बरं. तरी मात्र सर्व लोकांचं प्रेम बारकाची जिव्हाळा म्हणून त्यांचा थोडा मागा जवळजवळ 12 दिवस आपल्याला झालेले. 30 तारखेला प्रस्थान झाला ना, 30 पासून मग आजची 11 तारीख म्हणजे 12 दिवस कंप्लीट आपल्याला झालेले आहे. आता काय 9 दिवस राहिले, 10 दिवस तिथे देखील आनंदामध्ये राहणार आहे. आणि सतत भजन चालू, भजन महत्वाचं आहे. तुकोपर्यंत वारीच्या रस्त्यानं तुका म्हणे येते भजन प्रमाण काय जोरपणा जाडा येते. फार विद्वान आहे पण भजन जर करत असेल त्याच्या विद्वत्तेला महत्व नाही. ज्ञानोबरेच्या पुढे बोले ज्ञानोबरेंत विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान. त्याच्या जीवनामध्ये नाम जप नसेल, आपल्या नित्याचं भजन झालं की लगेच आमच्या सोबत आलेली 10-12 मंडळी त्याचं सारखं भजन चालू राहतं. भजन तर असतोच, पण दररोज नित्य नियमाने हनुमान चालीसा, नित्याचं भजन, हरिपाठ वगैरे सर्व नियम आपले चालू आहेत आणि असे चालू राहणार आहेत. कारण पहिल्या वर्षी जे नियम घातले ना, तसे पहिल्या वर्षीच्या मुक्कामाले मुक्काम आपला सोडू शकत नाही. तसं पहिल्या वर्षीचा जो नियम घालवला आपण, नियम घालवला तो तर राहणारच नाही. आमचे पालक घडणारे आहेत ना, रस्ते जाण्यात तुम्ही आता आमच्यापेक्षा तुमची गरज आहे आम्हाला. कारण तुम्हाला घर माहीत असले पाहिजे, रस्ते माहीत असले पाहिजे. असो आणि अशा पद्धतीने मग ही प्रवचन वृत्ती सेवा आमच्या वाट्याला आहे. असले पाहता प्रशांत महाराज आहे, अमोल महाराज आहे, तुमचे दाते महाराज आहे, तुमचे जगन्नाथ महाराज बोलले ते देखील आहे. पण त्यांनी सांगितलं महाराज तुम्हीच करत जा. म्हटलं तोपर्यंत आपण करणार आहोत. त्या नियमाला अनुसरून श्रीरेखाचा निवडलेला जो श्लोक आहे तो 17व्या अध्यायातील 14 क्रमांकाचा आहे. या श्लोकाद्वारे भगवान अर्जुनाला शारीरिक तपाचं महत्व सांगत आहे. आणि शारीरिक तपाचं महत्व सांगत असताना बरेच वयाचा आपण विचार देखील केलेला आहे. कालच्या दिवशी आपण विचार केला लिंग का प्रतिमा देते देखत केव्हा गोष्टी लोके जे का काठी पडली जायची. त्याच्या पुढे ज्ञानोबरे बोलले आणि विधी विनया देखील गुणी वडिलांचे लोके दया ब्राह्मणाची निकी पायकी जे म्हणजे विधीनं आणि विनयानं जीवन जगणारे लोक असतील त्यांची सेवा करावी. विधी आणि विनय हे महत्वाचं आहे बरं. काही लोक विधीनं जीवन जगतात पण विनय नसतो, काही विनयाने जीवन जगतात पण विधी नसतो. विनयामध्ये विधी अतिशय महत्वाची आहे. विद्वान लय राहा, विधीनं जीवन जगता पण विनय नाही, नम्रता नाही. आणि नम्रता नसल्यामुळे कसं काय, म्हणून विधीनं आणि विनयानं जीवन जगणारे जे लोक आहेत, विधी विनयाने गुणी वडिलांचे लोक. पहिल्या मुद्द्यात आपला विधीनं आणि विनयानं, आणि दुसऱ्या मुद्द्यामध्ये गुणी आणि वडील. वडील म्हणजे मोठे माणसं. मोठे माणसं असावे, वडील माणसं हे गुणी असावे, अवगुणी नसावे. बऱ्याच वेळेला आपल्याला मोठ्या माणसाची संगत घडतो ना, पण ते गुणी नसतात, देवाचे अवगुणी असतात. माणसाचं जसं जसं वय वाढतंय ना तसे तसे माणसाचे गुण वाढले पाहिजे, दोष वाढता कामा नये. माणूस वयाने लहान असलं तरी पण गुणाने मोठा असला पाहिजे. वयाने लय वाढलेले गुण काहीच नाही, मग त्याच्या जीवनाला काय अर्थ आहे. वय वाढत असताना गुण देखील असतात. वडील आहे पण गुणी नाही. कधी कधी वयाने माणूस लहान असतो पण गुणी असतो, कधी कधी वयाने वडील असतो, मोठा असतो पण तो अवगुणी असतो. जुने महाराज लोक कीर्तनामध्ये दृष्टांत सांगायचे. एका जणाला सांगितलं जा मला 16 वर्षाचा म्हातारा आणि 75 वर्षाचा तरुण पकडून आण. निघाला तो ग्रस्त. 16 वर्षाचा पोरगा ज्ञानेश्वरी वाचत होता आणि हरिपाठ घेत होता. 75चा म्हातारा गंज पत्ता घेऊन राहिला. त्यांनी लगेच जवळचा हात धरला. महाराजकडे नेलं. महाराज हा म्हातारा आहे
आणि हा तरुण आहे. त्याचा कार्य म्हणे हा 16 वर्षाचा पोरगा ज्ञानेश्वरी वाचतो, हरिपाठ घेतो आणि हा 75चा म्हातारा असून चौसष्ट खेळतो, पत्ता खेळतो, वरली लावतो, पिक्चर पाहतो. वडील असला पाहिजे आणि गुणी असले पाहिजे आणि अशा लोकांची सेवा केली पाहिजे. विधीनं विनयानं जीवन जगणारे गुणी आणि वडील लोक आहेत. दया यांची हा तया शब्द दोन्हीकडे लावायचा. दया ब्राह्मणाची निकी बाईची कीजे आणि तो पुढच्या दोन मुद्द्याशी लावायचं ना. विधी विनयानं गुणी वडील लोक हे ब्राह्मण दया यांची सेवा करावी. ब्राह्मणाची निकी म्हणजे खरी सेवा करावी. पण ब्राह्मण प्रशांत महाराज बोलले ब्रह्म जाणाती ती ब्राह्मणा. माणूस वर्णाने कनिष्ठ असला तर चालते पण कर्माने श्रेष्ठ असला पाहिजे. तो फार वर्णाने श्रेष्ठ आहे पण त्याचा धंदा गांधीला घोडायचा. त्याच्यापेक्षा दुसरा मराठी शब्द हेड्या हेड्या हा काही फार लागत नाही. उच्च वर्णीय आहे पण धंदा त्याचा नीच आहे, कर्म नीच आहे. चपल्याचा धंदा करतो, मासो ऐकल्याचा धंदा करतो, एखाद्या दारूचं दुकान असतो त्या दुकानामध्ये करतो. म्हणून माणूस जन्माने जरी कनिष्ठ असला तरी त्याच्या आचरणाने वर्णाने तो श्रेष्ठ असतो. अशा पद्धतीचा जो ब्राह्मण असेल त्या ब्राह्मणाची निकी म्हणजे खरी सेवा करावी. त्या ब्राह्मणाची निकी पायकी म्हणजे सेवा. पायकाच्या मध्ये पायकतो बरा पायकाला लय महत्व आहे. म्हणजे सेवेला मालकाला महत्वच नाही. साखरला महत्व आहे का खायला महत्व आहे? साखर होण्यात महत्व का खाण्यात महत्व? खाण्यात महत्व. होण्यात काय महत्व आहे? देव होण्यात महत्व आहे का भक्त होण्यात महत्व आहे? भक्त होण्यात महत्व आहे. देव होण्यात काय पिठेवर उभा राहायला जे आणतील ते खाऊ घालतील, जे आणतील ते काय लोक उपचार करतील ते आहे. आपल्याला तसं नाही. देव जर असेल तर देवाला नाचत जाऊ त्याच्या गावा नाही, वारकऱ्याला नाचत जाऊ त्याच्या गावा. देवाला भक्तीचा आनंदाने म्हणतो कोणता देवा तू देव हो आम्हाला भक्त कर. तू देव मी भक्त अशी करी. भक्तीमध्ये भक्तीचा आनंद मिळतो. देवपणामध्ये काय? देवपणामध्ये महत्व. मला असा भाव सांगायचा आहे. दया ब्राह्मणाची निकी पायकी सेवकामध्ये आनंद आहे, पायकीमध्ये आनंद आहे. महाराजांमध्ये आनंद असतो, पतंगात आनंद आहे. पतंगात आनंद आहे. महाराजांचं काय महत्व आहे? महाराज महाराज असतात तर मागे बसून करणार नाही. महाराज असतात आमचं काही पुढे जाऊ शकते गाडी बसून. आता उगाच गाडी सोबत आपली माल वाहतात सोबत दुसरी गाडी मग चालले महाराज पुढे. त्याला महत्व आहे, सेवकाला महत्व आहे. याच्यापेक्षा वेगळा मुद्दा संसारिक लोक असल्यामुळे घरातला कर्ता झाल्यापेक्षा काम करणार हवा. घरातल्या कर्त्याला महत्व नाही. कर्त्याला किती लोक बोलतात, काम करणार कोण बोलते? दोघं भाऊ कटले ठिकाणी मोठा भाऊ करता, लहान करणार काम करणारा बिचारा. त्या लहान भावाच्या सासरवाडीला लग्न होतं, त्याच्या सासरला ते आवडत्या व्यक्तीचं लग्न होतं. म्हणजे साईचं साडीचं म्हणतात ना, तिचं लग्न होतं. बायकोच्या बहिणीचं लग्न. मग त्याने कर्त्याने काम करण्यास सांगितलं, दादा त्या सासरवाडीला लग्न आहे, ते सासऱ्याच्या घरी लग्न आहे, आवडत्या व्यक्तीचं लग्न आहे, त्यामुळे चांगलं त्याचं बरं बोलले ते वराच्या वेळेला वराडी ह्या डोळे चांगला घेतो. आणि विशेष म्हणजे अंगण चांगलं घेतो. बरं जे वस्तू दान द्यायचे ते माझ्या नावाने दिल्या जाणार आहे, ते मंडपामध्ये शोभले पाहिजे. म्हणून माझं असं म्हणणं आहे, घरातलं करता सासू झाल्यापेक्षा सून होण्यात महत्व आहे. चुकलं तर मी सूनच आहे. सासू झाली की तिला चुकता येत नाही.
बसवून चुकली तर मग आता बाई मला येतच नाही आणि मला येतच नाही बनवता आलं. तसं या ठिकाणी पायी सेवक अशा पद्धतीने ज्ञानोबा शारीरिक तपामध्ये बोललेले आहे. व आपण ज्ञानोबाला प्रश्न करू, ज्ञानोबा आम्हाला प्रिय दैव, यात्रा, देवांग, लिंग प्रतिमा आणि विघ्न विनयान पुढील लोक ब्राह्मण यांची सेवा आम्हाला शक्य होणार नाही. महत्वाची सेवा झाली पुढे परस्तांतरम्यामध्ये शारीरिक तपस्याला म्हणतात. अथवा प्रवास जे प्रवासामध्ये पीडित झालेले आहे, प्रवासामध्ये पीडा असते बरं, प्रवासामध्ये चालत असताना त्रास होते ना. हे आपली माऊली आहे, चांगले अभ्यास आहे, पायाला पडायला शिवरी आहे, बीपी आहे, म्हणजे प्रवासामध्ये पीडा होत असते. त्याच्यापेक्षा पुढचं शब्द ठरतो त्याच्याकडे आपला मुक्काम आहे, त्या जेणेकरून आपल्याला त्रास होणार नाही याची दक्षता घेणं अतिशय महत्त्वाचं. प्रवास एक पीडा, प्रवासामध्ये पीडा असते. संसारामध्ये शिंगडी का साकडा, संसारामध्ये साकडं असते आणि प्रवासामध्ये पीडा असते. साकडाने पीडा होते, ऊन असते, कधी कधी पाऊस येतो, कधी कधी थंडी असते, पीडा होते प्रवासामध्ये. साहजिकच आहे. प्रवासामध्ये जर पीडा नाही झाली तर मग मी नेहमी बोलत असतो, वारी हे भोगा करता नाही, वारी हे त्यागा करता, वारी हे व्यवस्थित करता नाही, तर वारी हे अवस्थित. आणि वारीची आठवण घरी गेल्यानंतर आली पाहिजे. किती खेप फराळाचा घेतले एखाद्या किती खेप चहा घेतला होता. आमचं वारकऱ्यांचं तर दिवसभर तर पण एखादं घरी गेल्यानंतर आठवण आली पाहिजे. वारी कोणता अभंग होता, तीर्थाचा कोणती ओळी होती, महाराष्ट्राच्या मुद्द्यावर कोणता मुद्दा मांडलेला आहे, चिंतन केलं पाहिजे. ते सांगणार वारीमध्ये जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. वारीमध्ये जर परिवर्तन झालंच नाही समजा जीवनामध्ये, वारीमध्ये मग ते जीवन दगड काही असे सतत पाण्याच्या समागमामध्ये राहतात, पण ते नरम होत नाही, पण ते शेवाळलेले होतात. म्हणून जर पाय गेला तर घसरून पाडतात, पण काढून घेत नाही. खापर सतत परिसराच्या समागमामध्ये त्याचं सोनं होत नाही. कारण ज्ञानोबा आपल्या महिमा तुकोबरे बोले, आपल्या महिमाने जातो परिसर, पण खापरा परिसर काय घरी सांगा. जसे काही लोक वारीमध्ये येतात, खापर बुद्धी नाही, वारीमध्ये येतात आणि जास्त लोक नसतात वारीमध्ये, कमी लोकांमध्ये साधनाचे भजन होते. जास्त जर असेल बाई तो कुठे जायला मिळते होते. आणि महिला मंडळ असली मग लयच कठीण. महिला मंडळ महिलांच्या म्हणजे माता भगिनीच्या विरोधात बोलतो असं नाही बरं, कारण ह्या चालत असताना व्यवस्थित चालत नाही. घरमालकाच्या घरी गेल्या तर आमच्या सोबत जर महिला मंडळ असतं ना, खाली केली असती कपडे धुतो. घरमालकीला त्रास, घरमालकाला त्रास, दिल्ली झालं तर महाराज लोकांना त्रास, पिडकार करायचा असेल तर मागे महिला मंडळ थांबा पुढे, म्हणजे टाइमपास होतो. आपल्या वेळेवर जे आपण पोहोचतो त्याला कारणच आहे. आमच्या गुरुजीने आम्हाला योग्य मार्गदर्शन केलं. आमच्या गुरुजीने सर्व काही करा, पण दिल्लीमध्ये महिला मंडळ त्यांचा काय दोष, त्यांचा दोष नाही, त्यांच्या गुणाचा दोष असतो, स्वभावाचा दोष असतो ना. त्यामुळे मला सांगितलं, त्यामुळे आम्ही येऊ शकणार नाही आणि जास्त लोक घेणार नाही. 50 ते 70 लोकांच्या वर लोकच घेणार. 20 टाका, 20-25 टाळकरी, 1800 वाजा. जास्त लोक घेऊन तरी काय करायचं. वारी भजना करता आणि वारी लोकांना घडलीच पाहिजे, पण वारीमध्ये त्याची भजन साधना घडली पाहिजे. नाहीतर लय लोक घेतले त्याची साधनाच नाही. आपल्याकडे एक म्हण आहे विदर्भामध्ये, 12 चिल्ले एक नाही धड. शेती कमी असावी, व्यवस्थित असावी, मुलं कमी असावे, व्यवस्थित असावे, दिल्लीमध्ये वारकरी कमी असावे, पण ती व्यवस्थित असावे. नाहीतर का मुलगा पाण्याकरता गेला, किती आहे शेती, म्हणजे 50 एकर, वाईट किती आहे म्हणे 5 एकर.
गाव किती ड्रेस आहे म्हणजे 25 ड्रेस आहे पण दिंडी करायच्या लायकीची किती आहे म्हणजे एक नाही मग काय करू गाव किती वारकरी आहे म्हणजे अडीचशे वारकरी आहे आणि आमच्या वारकऱ्याला भिशी नाही भिशी नाही कोणत्याच प्रकारचं काहीच राहणार नाही भिशी तुमचे साऊंड वारकरी म्हणून पाहिजे पुढच्या 200 रुपये मागतो मला काही द्यायची गरज नाही देव लय देते हो आणि आमचं कोणत्या त्याला पावती पुस्तक नसते वार्षिक सप्त्याचा माऊलीला सांगणं महत्वाचं आहे पावती पुस्तक कोणत्याच पद्धतीचं नसतो सप्त्याला वर्गणी करत नाही काही वर्षभर जे मला जेवढी दक्षिणा होती तेवढी दक्षिणा परमार्थामध्ये त्याच्यापेक्षा पुढचं वाक्य विचारतो आमचे विष्णू महाराज असल्यामुळे मी माझं पुढचं पाऊल मागचं पाऊल पुढे टाकत असताना देवा करता संतान करता समाजाकरता टाकतो माझ्याकरता मला काही बांगड्या घ्यायला लागत नाही काही साडी घ्यायला लागत नाही काही पोराची फी भरावं लागत नाही काही नाही माझ्या एकटाच असतो माझ्या आश्रमाला मी एकटाच आता उगाचे 2-3 पोरं आमच्या जवळ राहतात म्हणून बरं आहे काहीतरी एकटाच हाताने स्वयंपाक करायचा हातानेच कपडे धुवायचे हातानेच आपलं जेवण बनवायचं आपणच आपलं जेवायचं तुका म्हणजे तेव्हा मी जेवा या पद्धती त्यामुळे काही घर नाही दार नाही सावलीवर घराळ नाही आई वडील माझे निघून गेलेले त्यामुळे काही टेन्शन राहिलं नाही मला त्याला आपल्या तिकडे नाही जायचं मला असा भाव सांगायचा अथवा प्रवास येतात पिढा प्रवासामध्ये पिढा होत असतो संसारामध्ये साखर असतो शिंगलेची साखर मुलगा नोकरी लागत नाही साखर आहे मुलाचं लग्न होत नाही साखर आहे शिंगले शब्दाचा अर्थ पुढे बोलणारा तुमच्यासोबत 2 दिवसांना येईल बोलते आज तर काही येणार नाही शिंगलेचे साखर करू वाडा आणि सेवा करावी याला हा शारीरिक तप म्हणतात आणि शारीरिक तप जे माऊलीने विष्णू माऊलीने यांच्याकडे या परिवाराकडे दिलेलं आहे त्यांनी देखील व्यवस्थित पद्धतीने हे दिलेलं आहे मुद्दामूनच आधी प्रवचन केलं कधी कधी मग फराळ झाल्यावर प्रवचन असतं पण मंदिरातही कीर्तन असेल तर आपल्या गावामध्ये आतमध्ये दिलेले आहे आमच्या भागातील जे अधिपती आहे गुरुवर्य वेदांताचार्य आमच्यावर मधुरोत्पन्न करणारे सारंगराव बाबा गोळेगावकर यांची देणगी आलेली आहे होणार आहे पण आपल्या नित्याचं प्रवचन या ठिकाणी बोलणाऱ्या झालेले सेवा समर्पित करू ज्या परिवाराकडे ज्या विष्णू महाराजांनी मुक्काम दिलेला आहे या परिवाराला वंदनाशी लावो आणि आरोग्य धन समृद्धी सर्व काही प्राप्त आणि उत्तराउत्तर भगवान परमात्मा या दोन्ही परिवाराकडून तसेच वारकऱ्याची सेवा करून घेऊ एवढीच माऊलीच्या चरणी प्रार्थना आणि सेवा समाप्त कुंडली वरदारी श्री ज्ञानदेव मुक्ताबाई की जय सखाराम समर्थ सद्गुरु श्रीराम सद्गुरु गजानन पवनसूत हनुमान भला विठला विठला आकार शिवात्मके देवी वाग्यज्ञतोषा तोषोडी मजद्यावे कराची व्यंकटी सांडो या सत्कर्मेला देवाड भूता परस्परी पडो मैत्र विश्वास धर्म सूर्य पाप तो जे वांछिल तो ते लावो वर्षत सकड मंगळी ईश्वर निष्ठांची मान्य अनवरत मंडळी जना चिंतामणी बोलती जे अर्णवा चंद्र बीजे अलांछन मार्तंड जे तापती सर्वाई सदा सज्जन किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी ती लोक अजिजवादे पुरुखे अखंडी आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकी दृष्टादृष्ट विजय होवा एक मने श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसा येणे वरी ज्ञान देव येणे वरी ज्ञान देव येणे वरी ज्ञान देव कलिक वरदा विठ्ठल श्री सद्गुरु गजानन महाराज की जय सर्वांनी जेवणाकरता लई पकडायची हे काढू नये
बाय बाय.